नागपुरातून 1.5 महिना फरार असलेला कुख्यात गुन्हेगार आणि मटका किंग आशिष कुबडे उर्फ बोमा याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे। मेयो रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज मिळताच सदर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। दिलेश कुमार छबिलदास कटलरे आणि रुपाली बिहारीलाल रहांगडाले अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत। शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव मधुकर मालधे यांनाही सदर पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही शिक्षकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून नोकऱ्या मिळवल्या होत्या। त्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांचं वेतन मंजुरीचे प्रस्ताव पुढे पाठवलं, त्यामुळे सरकारचं आर्थिक नुकसान झालं। यापूर्वी सदर पोलिसांनी या प्रकरणात पराग पुडके आणि शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक केली होती। पराग पुडके यांनी ओंकार बहुउद्देशीय शिक्षण संस्थेअंतर्गत AKB उच्च प्राथमिक शाळेच्या नावाने बनावट अनुभव प्रमाणपत्र तयार केली होती। त्या आधारे त्यांनी मुख्याध्यापकांची स्वाक्षरी खोटी करून विद्यार्थी ओळखपत्रे तयार केल्याचं निष्पन्न झालं। तपासादरम्यान सिद्धार्थ हायस्कूलमधील 3 शिक्षकांचे ओळखपत्र बनावट असल्याचे पुरावे आढळले। त्यानंतर शाळेतील शिक्षक दिलेश कटलरे आणि रुपाली रहांगडाले यांच्या नियुक्त्यांची चौकशी झाली। या नियुक्त्या पूर्णपणे बनावट असल्याचं आढळून आलं। सध्या सदर पोलीस संपूर्ण नेटवर्कची सखोल चौकशी करतायत आणि या घोटाळ्यात आणखी प्रमुख नावं समोर येण्याची शक्यता आहे। 20 लाख रुपयाची खंडणी मागितली। त्याचबरोबर फिर्यादीचं म्हणणं की त्यांना त्या ठिकाणी त्यांनी वेपन देखील दाखवून दिलं होतं। गन पॉईंटवर 20 लाख रुपये दे नाही तर जिवंत मारून टाकेन अशा पद्धतीने धमकवले आणि त्यानंतर त्याला वेळ दिला होता। सलामती चाहता है तो 20 लाख रुपये दे दे वरना गोली से मार दूंगा अशी धमकी दिल्यावरून आणि त्यांनी दिलेल्या तक्रारीवर आपण खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। गुन्ह्यातील आरोपीला आता मान्य न्यायालयासमोर समक्ष हजर करून पोलीस कोठडी घेऊन त्याचा अधिक तपास करत आहोत। त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार व इतर त्याचे कोणी साथीदार त्यामध्ये सामील आहेत काय या संबंधात अधिक तपास करीत आहोत।